श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। एकदा एक भाविक भक्त महाराजांकडे आला आणि त्यांनी विचारलं की महाराज, देवळामध्ये दगडाचं कासव असतं आणि घंटा असते, ह्या दोन गोष्टी कशासाठी असतात? त्यावर श्रींनी उत्तर दिलं की कासव हे देव्हाऱ्याच्या गाभाऱ्याच्या बाहेर असतं. मग कासव हे काय करतं तर आपली सगळे अवयव इंद्रिय हे पोटामध्ये खेचून घेऊ शकतं. मग त्याप्रमाणे त्या कासवाला वंदन करायचे आणि त्या कासवाप्रमाणे आपले सर्व जी इंद्रिय आहेत ती आपल्याकडे खेचून घेता आली पाहिजे, म्हणून हे कासव असतं. आणि घंटा वाजवूनच भगवंताचं दर्शन घ्यायचं असतं, कारण घंटा हे ओंकाराचं व्यक्त रूप आहे, तो नादरूपच आहे. म्हणून घंटानाच जर आपण करून भगवंताचं दर्शन घेतलं तर आपल्या मनातले सगळे विचार एकदम झटकून आपल्याला टाकता येतात आणि आपलं पूर्ण लक्ष हे भगवंताकडे लागू शकतं, ते देता येतं. असं महाराजांनी छानसं आणि समर्पक उत्तर दिलंय. जय श्रीराम समर्थ.